आपच्या खासदारांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर संजय राऊतांनी थेट भाजपवर हल्लाबोल केलाय। दरम्यान यानंतर भाजप नेत्यांनी देखील संजय राऊतांवर पलटवार केला। राऊतांनी भाजपला बकासूर म्हटल्यानंतर नवनाथ बन यांनी राऊतांना दुःशासन म्हटलंय। बघूयात। राघव चड्ढा यांच्यासह आपच्या 7 खासदारांनी भाजपात प्रवेश केल्याच्या नंतर संजय राऊतांनी भाजपवर टीकास्त्र डागलं। संजय राऊतांनी भाजपला बकासूर म्हटलंय, तर भाजपचं डम्पिंग ग्राउंड झाल्याचा टोला राऊतांनी लगावला। दरम्यान राऊतांनी भाजपवर केलेल्या टीकेनंतर नवनाथ बन यांनीही प्रत्युत्तर दिलं। संजय राऊत हे महाभारतातील दुःशासन असल्याचा पलटवार नवनाथ बन यांनी केला। उनकी जो भूख है कभी मिटती ही नहीं, उसका पेट कभी भरता ही नहीं। बकासुर नाम का एक पात्र है जो राक्षस है, ये बकासुरों की पार्टी बन गई, कुछ भी खा लेते। ऐसे लोगों को आपने, बीजेपी ने आपके ये सांसदों के ऊपर भी क्या क्या टिप्पणी की है। हाँ, आप ढोंगी है, आप ये है, आप वो। अब आपके वॉशिंग मशीन में आने से ये सब धुल जाएगी, जैसे हमारी पार्टी का हो गया। महाभारतामध्ये ज्या पद्धतीनं दुःशासन वागला, अगदी त्याच पद्धतीनं संजय राऊत वागत आहेत। ज्यांचं नाव राघव आहेत ते दुर्योधन आणि दुःशासनासोबत राहणार नाहीत। राघव नाव ज्यांचं आहे ते पांडवासोबतच राहतील। त्यामुळं राघव चड्ढा यांनी दुर्योधन आणि दुःशासन यांना सोडून पांडवांसोबत येण्याचं काम केलंय, भारतीय जनता पार्टीसोबत येण्याचं काम केलंय। भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटलांनी संजय राऊतांवर टीका केली। राऊतांनी भाजपवर टीकास्त्र डागल्याच्या नंतर आता भाजप नेतेही चांगलेच आक्रमक झाले। संजय राऊतांना इतर कोणताही पक्ष घेत नाही, त्यामुळे ते एकटे पडलेत। संधी असती तर त्यांनी भाजपात येण्याचा विचार केला असता, असा टोला विखे पाटलांनी लगावला। हे पहा, संजय राऊत साहेबांना कोणीच घेत नाहीये, त्यामुळे ते एकटेच आहे। उद्या त्यांना संधी असती तर त्यांनीही विचारणा केली असती, पण आपल्याला त्यांना काही घ्यायचं नाही। ते तिथं आहे, तिथं सुखी असू द्या। ते आज पक्ष एक अभूतपूर्व मुख्यमंत्री पदापासून 10-15 आमदारपर्यंत आले। तो पक्ष सगळ्या महानगरपालिका आणि नगरपंचायती हरला। त्यांचं नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये देखील एकही जागा निवडून येणार नाही। त्यांनी एक निश्चय केलेला आहे माननीय राऊत साहेबांनी की जोपर्यंत माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा एकही सरपंच शिल्लक राहतो तोपर्यंत मी काय थांबणार नाही। सुजय विखे पाटील नव्हे तर नितेश राणेंनी देखील राऊतांवर टीका केली आहे। शिंदेंच्या शिवसेनेनं देखील राऊतांवर निशाणा साधला। संजय राऊत तणावामध्ये असल्याचं म्हणत संजय शिरसाटांनी त्यांना टोला लगावलाय। संजय राऊतांनी कितीही बडबड केली तरी ते समीकरण बदलू शकत नसल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं। संजय राऊतला आता डिप्रेशन आलेलं आहे, कुणाच्या बाजूने बोलावं हा त्याच्यासाठी मोठा विषय झालेला आहे। म्हणून तुमच्यामध्ये असलेली फाटाफूट ही इतरांनी जर त्याचा फायदा घेतला तर त्याला बकासूर म्हणणं कितपत योग्य आहे हे त्यांनी विचार केला पाहिजे। म्हणून आता संजय राऊतने कितीही बडबड केली तर हे जे काही त्याचं समीकरण बदलणार आहेत त्याला ते रोखू शकणार नाहीत। आता निर्लज्जाची व्याख्या काय आहे हे त्याला चांगल्या पद्धतीने माहीत असल्यावर त्याला सगळेच निर्लज्ज वाटतायत। निर्लज्ज हे मातोश्रीचा 3ऱ्या माळ्यावर बसलाय, म्हणून निर्लज्ज काय असतो त्यांनी आपल्या मालकाकडे पाहून सांगावं। राघव चड्ढा यांच्यासह काही खासदारांनी भाजपात प्रवेश केला, त्यामुळं आपला मोठा धक्का बसला। महाराष्ट्रात देखील मागील अनेक दिवसांपासून राजकीय भूकंपाच्या चर्चा सुरू आहे। दरम्यान याच सर्व मुद्द्यांवरनं संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला, तर सत्ताधाऱ्यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार करत त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।